नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्वेद आनंद पिंपळकर. श्रावण म्हटलं की व्रत वैकल्य धार्मिकतेचा महिना आपण मानतो आणि हा सगळ्यात आवडता खरं तर स्त्रियांचा महिना आहे. यामध्ये सगळ्यात आवडता सण येतो तो म्हणजे नागपंचमी. पूर्वीच्या काळी माहेरी येण्यासाठी, झोके खेळण्यासाठी, आपल्या मैत्रिणींना भेटण्याचा असा सुंदर योग या नागपंचमीला यायचा. तर नागाला भावाच्या स्वरूपात मानून त्याची पूजा करून नागदंशामुळे कोणतीही हानी होऊ नये आणि नागांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी म्हणूनही हा सण केला जायचा किंवा आजही आपण तो करणार आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये एकूण 9 नाग सांगितले. त्या 9 नागांची आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर वास्तूमध्ये जी एकूण 81 पदं असतात त्यामध्ये वायव्य दिशेला म्हणजे उत्तर आणि पश्चिमेच्या बाजूच्या एका पदामध्ये नागाचं अस्तित्व असतं किंवा नागदेवतेचं स्थान वास्तुशास्त्राने सांगितलेलं आहे. तर उत्तर भारतामध्ये सुद्धा बरीच मंडळी वास्तुशांतीपूर्वी किंवा घर बांधणीपूर्वी नाग जमिनीत पुरतात. आपल्याकडे महाराष्ट्रात मात्र तशी काही प्रथा नाहीये. पण एकंदरीतच बघितलं तर धनाची देवता म्हणूनही नागाला प्रचंड मान आहे. तर नाग हा अमर आहे, तो कधीही मरत नाही असंही बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. या संपूर्ण सर्प जातीचं जे नेतृत्व आहे ते नागदेवता करतात आणि या नागदेवता एकूण 9 आहेत. म्हणजे सापांच्या अनेक जाती आहेत पण नाग हा त्याचा राजा आहे असं आपण म्हणूया. आणि ह्या 9 नागदेवतांचं पूजन नागपंचमीला करणं आणि आपल्या पुढची जी जेनझी पिढी आहे त्यांना या संस्कृतीची माहिती, या पूजेमागचं विज्ञान, आयुर्वेद भाग काय आहे हे जरूर समजून सांगा. चला तर मग आपण आज समजून घेऊयात की सगळ्यात पहिल्यांदा हे 9 नाग कोणते आहेत आणि ते काय जबाबदारी शास्त्रानुसार उचलतात. या सर्वांसाठी जो संदर्भ आपण घेतलेला आहे तो नवनाग स्तोत्राचा. याचाच अर्थ या सर्व नागदेवतांचं किंवा सर्पदेवतांचं जे प्रतिनिधित्व या ज्या प्रामुख्याने 9 नागदेवता करतात त्यांची नावं या नवनाग स्तोत्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतात. जसं की अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया. त्यामुळे आपण ज्या 9 मातींच्या नागांचं पूजन करणार आहोत ती या नवनाग स्तोत्रातल्या 9 नावांनुसार तयार केलेली आहे. ते पूजा कशी करायची ते पुढच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत. परंतु या भागामध्ये आपण या 9 नागांचं महत्व समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिला आहे तो अनंत नाग. अनंत म्हणजे काय की ज्याचा अंत नाही. अनंताला शेषनागाशी जोडलं जातं आणि भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये ज्याच्या शय्येवर विराजमान झाले आहे त्या शेषाचं भारतीय धार्मिक परंपरेमध्ये अत्यंत महत्व आहे. आणि म्हणून अनंत म्हणजे शाश्वतता, आधार आणि स्थैर्य. थोडक्यात काय, आपल्या जीवनामध्ये किती चढ उतार आले तरी आपला आधार मजबूत असेल तर आपण पुन्हा उभे राहू शकतो. त्यामुळं अनंत नागाचं स्मरण करताना घरामध्ये स्थैर्य, मनामध्ये शांतता आणि जीवनामध्ये सुरक्षितता राहावी अशी प्रार्थना केली जाते. दुसरा जो नागांचं देवतेंचं प्रतिनिधित्व करणारे दुसरे नागदेवता आहेत वासुकी नाग. समुद्र मंथनाची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. देव आणि दानवांनी मंदार पर्वताच्या साह्यानं समुद्र मंथन केलं तेव्हा वासुकी नागाचा दोरीप्रमाणे उपयोग करण्यात आला होता. भगवान शिवाच्या गळ्यातला नाग म्हणूनही वासुकीचा उल्लेख केला जातो. त्यामुळे वासुकी हा शक्ती, संयम आणि मंथनात्मक परिवर्तन घडवण्याचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहायला हवं. आपल्या जीवनामध्ये सतत मंथन चालू असतं, नाही का? मला सांगा, सुखदुःखाचं मंथन, योग्य अयोग्याचं मंथन, यशापयशाचं मंथन, श्रद्धा अंधश्रद्धांचं मंथन आणि याच मंथनातून आपल्याला अनुभवाचं अमृत मिळतं. आणि म्हणूनच वासुकी आपल्याला शिकवतो की शक्ती असणं महत्वाचं आहे पण त्या शक्तीवरती संयम असणं हे त्याहूनही जास्ती महत्वाचं आहे. यानंतरचे जे तिसरे नागदेवता आहेत ते म्हणजे शेषनाग. आता शेष म्हणजे आपण म्हणतो ना की शेष म्हणजे उरलेला, शाश्वतपणे टिकून राहणारा. शेष आणि अनंत हे अनेक परंपरांमध्ये एकमेकांशी जोडले जातात. भगवान विष्णूंच्या शय्येच्या रूपामध्ये शेषनागाचं सुद्धा वर्णन आढळतं. त्यामुळे शेष म्हणजे आधार, सातत्य आणि विश्वव्यवस्थेला धारण करणारी शक्ती. आपल्या आयुष्यामध्ये परिस्थिती बदलत राहते, माणसं बदलतात, काळ बदलतात, पण काही मूलभूत मूल्य आणि आधार मात्र हे टिकून राहिले पाहिजे. शेषनागाचं स्मरण आपल्याला हाच संदेश देत राहतो. त्यानंतर पुढचा जो नाग येतो तो चौथा नाग, ती नागदेवता म्हणजे पद्मनाग नागदेवता. पद्म म्हणजे काय, तर पद्म म्हणजे कमळ आणि नाभी म्हणजे केंद्र किंवा मध्यबिंदू. नवनाग स्तोत्रामध्ये पद्मनाभाचं नाव स्वतंत्रपणाने येतं. कमळ चिखलातनं उगवतं पण त्याची निर्मळता आणि सौंदर्य ते टिकून ठेवतं. त्यामुळं पद्मनाभाचं स्मरण करताना प्रतिकूल परिस्थितीतही आपलं मन आणि आचरण निर्मळ ठेवण्याची प्रेरणा मिळते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण आपल्या जीवनातला चांगुलपणा आणि पवित्रता जपली पाहिजे, हा त्यामागचा सुंदर संदेश आपल्याला या नागदेवतेकडून मिळतो. 5वी नागदेवता आहे कंबल नाग.
या नागाचं नाव प्राचीन नाग परंपरेमध्ये फार आदरानं घेतलं जातं. प्रतिकात्मक दृष्टिकोनातून कंबल म्हणजे संरक्षणाचं एक आवरण अशी कल्पना आपण करू शकतो. जसं एखादं आवरण आपलं संरक्षण करतं, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबावर, घरावर आणि जीवनावर सुरक्षिततेचं कवच राहावं अशी भावना कंबल नागाच्या पूजेमध्ये व्यक्त करता येते. पुढचे 6वे नाग आहेत ते म्हणजे शंखपाल नाग. शंख हा भारतीय संस्कृतीमध्ये शुभत्व, मंगलता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. शंखपाल म्हणजे शंखाचं रक्षण करणारा किंवा शंखाशी संबंधित नाग अशी साधारणपणे धार्मिक प्रतिमा आढळते. त्यामुळे शंखपालाचं स्मरण करताना घरामध्ये मंगल वातावरण, सकारात्मकता, शांती आणि वास्तुकृपा राहावी, संरक्षण या घराचं व्हावं अशी प्रार्थना या नागदेवतेला करायची असते. 7वे आहेत ते म्हणजे धृतराष्ट्र नाग. नवनाग स्तोत्रात धृतराष्ट्राचं नाव नागदेवतेच्या नावामध्ये येतं. पण लक्षात घ्या, महाभारतातला जो राजा धृतराष्ट्र होता आणि नागदेवता धृतराष्ट्र यांची गल्लत करू नका, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हा स्वतंत्र नागदेवतेचा संदर्भ आहे. नागपूजेच्या परंपरेमध्ये त्याचं स्मरण संरक्षण, स्थैर्य आणि कुटुंब कल्याणाच्या भावनेनं केलं जातं. त्याच्या पुढचे नागदेवता आहेत 8वे नाग, ते म्हणजे तक्षक नाग. तक्षकाचा उल्लेख महाभारतामध्ये अत्यंत महत्वपूर्ण पद्धतीने येतो. राजा परीक्षिताच्या कथेशी तक्षकाचं नाव जोडलेलं आहे. त्यामुळे तक्षकाला अत्यंत सामर्थ्यशाली नाग मानला जातो. पण तक्षकाकडे केवळ विनाशाचं प्रतीक म्हणून पाहण्याची गरज नाही. जीवनामध्ये परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. जुनं संपतं आणि नवीन निर्माण होतं. त्यामुळे तक्षक आपल्याला बदल स्वीकारण्याची, चुकीच्या गोष्टी सोडण्याची आणि नव्यानं आपल्या जीवनाला सुरू करण्याची प्रेरणा देतो. या प्रत्येक नागामध्ये काही ना काहीतरी अर्थ आहे. आणि त्याच्या पुढचा जो नाग आहे, जो 9वा नाग आहे, तो 9वा नाग आहे कालीय नाग. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलेमध्ये कालिया मर्दनाची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. यमुना नदीच्या पाण्यामध्ये कालिया नादी जो नाग होता त्याचा वास असल्यामुळं ते पाणी विषारी झालं आणि श्रीकृष्णाने कालियाचं दमन करून यमुनेचं संरक्षण केलं. या कथेकडे आजच्या काळातून जर पाहिलं आपण, म्हणजे जेनझीला सांगायचं असेल तर प्रदूषण मुक्त जल, नदी, निसर्ग संरक्षण आणि वाईट शक्तींवर सद्गुणांचा विजय असा सुंदर संदेश हा घेऊन येतो. म्हणून कालिया नागाचं स्मरण म्हणजे नकारात्मकता दूर करून जीवनामध्ये शुद्धता आणि संतुलन निर्माण करण्याची प्रेरणा आहे असं मला वाटतं. अशा प्रकारे नागांकडे पाहिलं तर प्रत्येक नावामध्ये एक सुंदर जीवन संदेश दिसतो. अनंत म्हणजे स्थैर्य, वासुकी म्हणजे संयमित शक्ती, शेष म्हणजे आधार आणि सातत्य, पद्मनाभ म्हणजे निर्बळता, कंबल म्हणजे संरक्षण, शंखपाल म्हणजे मंगलता आणि धृतराष्ट्र म्हणजे स्थैर्य आणि कल्याण आणि तक्षक म्हणजे परिवर्तन आणि कालिय म्हणजे विषारी प्रवृत्तीवरती विजय. आता या नवनागांची पूजा आपल्या वास्तूमध्ये कशी करायची त्याबाबतचा व्हिडिओ पुढच्या भागामध्ये मी देणार आहे. लवकरच तो प्रसारित होईल. आज तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि एक साधारणपणे उद्या किंवा परवाच्या दिवशी तुम्ही नागपंचमी 9 नागपूजन आनंद पिंपळकर आनंदी वास्तू असं सर्च करा. तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल आणि तुम्ही जर लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक केलं असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन देखील येणार आहे. या नवनागाची पूजा आपल्या वास्तूमध्ये किती तारखेला, किती वाजता, कशा पद्धतीने करायची याचं सविस्तर विवेचन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. आज हा व्हिडिओ बनवलाय, उद्या तो व्हिडिओ बनवणार आहे आणि तो उद्या प्रसारित होणार आहे. चालेल, मग आपण भेटूयात उद्याच्या भागामध्ये आणि करा या पूजा. आपल्या नागपंचमी प्रति, नागांप्रती आपल्या कृतज्ञता जरूर व्यक्त करा. पुन्हा भेटूयात. ओम साई.